वर्ध्याच्या आर्वी मतदारसंघातील भाजपचे उमेदवार सुमित वानखेडे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावून या महाविजयाला आणि देशाच्या प्रगतीला मदत करण्याचं सुमित वानखेडे यांनी मतदारांना आवाहन केलं। अमरनाथमध्ये काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष प्रदीप पाटील यांनी आज फातिमा शाळेत येऊन मतदानाचा हक्क बजावला। प्रदीप पाटील यांच्यावर 14 नोव्हेंबर रोजी जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता। त्यानंतर गेले काही दिवस ते नॉट रिचेबल होते। आज मात्र त्यांनी अचानक येऊन मतदानाचा हक्क बजावलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार भावना गवळी यांनी आज मतदानाचा हक्क बजावला। रिसोडमधील बिबखेड येथील मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे। यवतमाळ विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार मदन येरावार यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यवतमाळ शहरातील अभ्यंकर कन्या शाळेत रांगेमध्ये उभं राहून त्यांनी मतदान केलंय। सांगलीमध्ये लोकशाही बळकट करून सर्वांनी मतदान करावं यासाठी आंतरराष्ट्रीय सायकलपटू दत्ता पाटील आणि यांनी चक्क दंडवत घालत मतदान केंद्र गाठलं। यावेळी सांगलीतील दत्त मंदिर येथून दंडवत घालत दत्ता पाटील यांनी मतदानाचा हक्क बजावले। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांनी शेल पिंपळगाव येथे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। तर मतदार माझ्यावर विश्वास ठेवून मलाच विजयी करतील असा विश्वास मोहिते यांनी बोलून दाखवला आहे। भाजप खासदार डॉक्टर भागवत कराड यांनी सहपरिवार मतदान केलं। तर खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या समवेत त्यांच्या पत्नी आणि त्यांचे चिरंजीव उपस्थित होते। आमदार सत्यजित तांबे यांनी मतदानाचा हक्क बजावला। तांबे सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्या मातोश्री, पत्नी, बंधू हे देखील यावेळेस मतदान करताना पाहायला मिळाले। काँग्रेसचे माणिकराव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला। 20 वर्षानंतर प्रथमच उमेदवार म्हणून माणिकराव ठाकरे यांनी मतदान केलं। सांगलीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी हरमन चहावाल्याकडून मतदानाचा बजावा हक्क हरमन चहा 5 रुपये फक्त अशी मोहीम आता राबवली जाते। हरमन चहाचे हरिभाऊ कुलकर्णी यांनी मतदानाच्या निमित्तानं ही खास मोहीम आज सुरू ठेवली आहे। खासदार अमर काळे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला। त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी तथा महाविकास आघाडीच्या उमेदवार मयुरा काळे सुद्धा उपस्थित होत्या। ऐरोली मतदारसंघाचे ठाकरे पक्षाच्या आघाडीचे उमेदवार MK मडवी यांनी सहकुटुंब आपल्या मतदानाचा अधिकार बजावला। यावेळेस त्यांनी विजयाचा विश्वास देखील व्यक्त केला आहे। देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर आणि भाजप उमेदवार अर्चना पाटील चाकूरकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। यावेळी ज्यांना जो उमेदवार आवडेल त्याला मतदान करण्याचं आवाहन देशाचे माजी केंद्रीय मंत्री शिवाजी पाटील चाकूरकर यांनी केलेलं आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार देवदत्त निकम यांनी त्यांच्या नागपूरमधील गावी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। यावेळेस मतदारांनी स्वाभिमानानं मतदान करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे। आंबेगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार दिलीप वळसे पाटील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। निरगुडसर या त्यांच्या गावी त्यांनी मतदान केलं असून मतदानाचा हक्क बजावा असं आवाहन देखील त्यांनी मतदारांना केलेलं आहे। नागपूर पश्चिमचे काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी सहकुटुंब सहपरिवार मतदानाचा हक्क बजावला। दक्षिण पश्चिम मतदारसंघामध्ये असलेल्या परसोडी हिंदी प्राथमिक शाळेमध्ये त्यांनी मतदान केलंय। कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी मतदानाचा हक्क बजावला। त्यांनी लासूरणे या गावात जाऊन मतदान केलंय। साताऱ्यातील वाई विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार अरुणादेवी पिसाळ यांनी आपल्या कुटुंबासोबत सकाळी 10 वाजता मतदानाचा हक्क बजावला। वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघामध्ये परिवर्तन अटळ आहे आणि मतदारसंघात जनता मलाच निवडून देईल असा विश्वास अरुणादाई पिसाळ यांनी व्यक्त केलेला। सोलापूर शहरमध्ये विधानसभा मतदारसंघाचे MIMचे उमेदवार फारुख शाब्दी यांनी मतदानाचा हक्क बजावला। सोलापूरमध्ये विधानसभेत भाजप विरुद्ध MIM यांच्यामध्ये प्रमुख लढत होणार आहे। पनवेलचे भाजप महायुतीचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांनी मतदानाचा अधिकार बजावला। पनवेल महानगरपालिकेच्या नूतन गुजरात शाळेमध्ये त्यांनी मतदान केलं। परभणीच्या पाथरी विधानसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश विटेकर यांनी मतदानाचा हक्क बजावला। सोनपेठ तालुक्यातील विटा येथे त्यांनी आपल्या कुटुंबासह मतदान केलेलं आहे। खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी सपत्नीक काळेची वाडी येथे जात आपल्या मतदानाचा हक्क बजावला। त्याबरोबरच
महाराष्ट्रामध्ये सशक्त सरकार देण्यासाठी मतदान करा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलेलं आहे. पालघरमधील श्वेता राऊत या 18 वर्षीय तरुणीनं आपल्या मतदानाचा पहिला हक्क बजावला असून पालघरच्या आर्यन हायस्कूलमध्ये मतदान केंद्रावर जात तिने आपल्या मतदानाचा पहिला हक्क बजावला. इतर सर्व तरुणांना सुद्धा मतदान करण्याचं आवाहन श्वेतानं केलेलं आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. संगमनेर तालुक्यातील आपल्या जोरवे गावामध्ये जात त्यांनी मतदान केंद्रामध्ये आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी आज रिसोड शहरातील मतदान केंद्रावर आपल्या मतदानाचा हक्क बजावला. लोकशाही मजबूत करण्यासाठी मोठ्या संख्येनं मतदारांनी मतदान करण्याचं आवाहन यावेळेस अनंतराव देशमुख यांनी केलं आहे. ऐरोली मतदारसंघाचे भाजप महायुतीचे उमेदवार गणेश नाईक यांनी मतदानाचा अधिकार बजावला. यावेळेस माजी खासदार संजीव नाईक यांनी देखील मतदान केलं आहे.